झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपुरातून 4 पिस्टलसह 7 जिवंत कारतूस जप्त। राजस्थानमधील एकाला घेतले ताब्यात। शिरपूर पोलिसांच्या शोध पथकाने केली कारवाई। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीच्या बॅगमधून 4 पिस्टल आणि 7 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत। मोबाईलसह राजस्थानमधील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली। राखाडी व काळ्या रंगाची बॅग घेऊन शिरपूर फाटा परिसरात संशयितरित्या फिरत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी हटकले। त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात 4 पिस्टल, 7 जिवंत कारतूस, मोबाईल असा ऐवज आढळून आला। पोलिसांनी 1,20,000 रुपये किमतीच्या ऐवजासह राजस्थानमधील राहणारा उमेदसिंग भवानसिंग राजपूत या तरुणास ताब्यात घेतले आहे। याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सिनियर पीआय परदेशी तसंच पीएसआय केरनार यांना अशी एक टीप मिळाली होती की शिरपूर फाटा येथे एक इसम संशयितरित्या फिरत आहे। त्या अनुषंगाने त्याला आपण पकडले असता त्याच्याकडे एकूण 4 पिस्टल्स आपण जमा केलेले आहेत। त्याचप्रमाणे 7 जिवंत कारतूस आणि 1 मोबाईल असा 1,20,000चा माल आपण जप्त केलेला आहे। आरोपीचे नाव आहे उमेदसिंग भवानसिंग राजपूत, वय वर्ष 24, हा राहणारा शिवाणा, जिल्हा बालोतरा, राजस्थान येथील हा राहणार आहे। याच्यावर पूर्वीचा एक देखील गुन्हा नंदुरबार येथे दाखल आहे आणि त्याच्यात आम्ही पीसी घेतलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार परदेशी, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, प्रशांत पवार, मनोज महाजन, अरिफ तडवी, उमेश पवार, सचिन वाघ, सोमा ठाकरे आदींनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।